जय शिवराय मित्रांनो 16 जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे। हे 16 जिल्हे कोणते असणार आहेत, त्यामध्ये किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा। मित्रांनो, चॅनल नवीन असल्याकारणे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मी गणेश ठाकरे कृषी मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, 33 जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या। अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर सुद्धा करण्यात आला होता। तर 16 जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेले आहे। तर या संदर्भात नाशिक जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। यामध्ये 3,50,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 155,74,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यात 16,921 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 4,88,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। अहमदनगर जिल्ह्यात 2,31,831 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 160,28,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। तर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं। 1,82,535 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 111,41,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। तर सातारा जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं, म्हणजे 40,406 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 6,74,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। तर सांगली जिल्ह्यात 98,372 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 22,04,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, म्हणजे यामध्ये 7,70,574 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर त्यासाठी 241,21,00,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर नंतर बीडसाठी बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, म्हणजे यामध्ये 36,528 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 18,39,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। धाराशिव 4,98,720 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 218,85,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 1,77,253 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। यामध्ये 97,29,29,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। तर कोल्हापूरमध्ये 228 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर यामध्ये 13,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। जालना जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं। यामध्ये एकूण जे 70,000पेक्षा शेतकरी 70,625 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर 160,48,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। परभणी 4,41,970 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 206,11,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली होती। त्यानंतर नागपूर आहे। नागपूरमध्ये 63,422 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 22,21,00,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये 2,19,535 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर 244,87,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं। यामध्ये 10,269 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर 8,00,000ची या जिल्ह्यासाठी सुद्धा मदत करण्यात आलेली आहे। तर 16 जिल्ह्यातील शेतकरी जवळपास 35,08,303 शेतकरी होते। या शेतकऱ्यांसाठी 17,73,73,00,000ची मदत या जिल्ह्यासाठी 16 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली होती। आणि याचं वाटप सुद्धा 25% किंवा 70% प्रमाणे काही जिल्ह्यात वाटप करण्यात आलेले आहे। उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यात शेतकरी मित्रांनो, जे जिल्हे वाटप करण्यात येणार आहेत ते अशा प्रकारे आहेत। मित्रांनो, यामध्ये उर्वरित जे जिल्हे होते त्या जिल्ह्याच्या 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणं अपेक्षित होता। असे जिल्हे म्हणजे पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर। यामध्ये जवळपास 2,767 कोटी 12,00,000 एवढी शेतकऱ्यांचं 25% अग्रिमचा पीक विमा बाकी होता। या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात याचं वाटप होणार आहे। याचं वाटप सुद्धा लवकरच होणार आहे। तर मित्रांनो, जे आपल्या समिती असते, पीक विमा कंपनी समिती, सल्लागार समिती यांच्या माध्यमातून 7 जिल्हे मात्र वगळण्यात आलेले आहेत। यामध्ये हिंगोलीचा सुद्धा समावेश आहे, सातारा आहे, सोलापूर, लातूर, नाशिक, अहमदनगर आणि अमरावती, हे 7 जिल्ह्यासाठी
शासनाच्या माध्यमातून 25% अग्रिमचा पीक विमा तर मंजूर करण्यात आला होता, पण सल्लागार समितीच्या माध्यमातून हे पीक विमा रोखवलेला आहे. याच्यासाठी सुद्धा काही मोठा ठोस निर्णय होऊ शकतो आणि या जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होईल अशी अपेक्षा आहे. इतर जिल्ह्याची सुद्धा आपण अपडेट घेत राहू. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा. जय शिवराय मित्रांनो.